नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या प्रथम सत्र, प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करा। एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 4 गुणांसाठी आपण उत्तरांसहित वाचू। 1. भारतीय वैदिक शास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते। 2. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती। तिसरा प्रश्न, वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर पहिला कृष्ण या राजाच्या काळात खोदवले। 4. जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासनाकडून होते। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, योग्य जोड्या लावा। 4 गुणांसाठी अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे। अ गट ग्रंथांचा आहे आणि ब गट ग्रंथकर्त्यांचा आहे आणि त्यांची योग्य जोडी लावायची आहे। 1. किरातार्जुनीय, त्याची क जोडी आहे भारवी। 2. शिशुपालवत, त्याची अ जोडी आहे माघ। 3. नाट्यशास्त्र, त्याची ड जोडी आहे भरतमुनी। 4. पंचतंत्र, त्याची ब जोडी आहे विष्णू शर्मा। प्रश्न दुसरा, नावे लिहा। 2 गुणांसाठी। 1. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कुशाण। 2. शहराचा प्रथम नागरिक, त्याचं उत्तर आहे महापौर। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। 1. प्राचीन काळातील विद्यापीठांची यादी करा। उत्तर, प्राचीन भारतात तक्षशिला, वाराणसी, वल्भी, नालंदा, विक्रमशिला, कांची येथे विद्यापीठे होती। दुसरा प्रश्न, सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत असत? उत्तर, सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत। तिसरा प्रश्न, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत। चौथा प्रश्न, शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो? उत्तर, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका या संस्थांचा समावेश होतो। पाचवा प्रश्न, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? उत्तर, जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो। क प्रश्न, पुढे दिलेल्या आपत्तींचे नैसर्गिक आपत्ती व मानवी आपत्ती या 2 प्रकारात वर्गीकरण करा। त्या ठिकाणी आपत्ती दिलेली आहेत आणि आपण वर्गीकरण देखील केलेले आहे। नैसर्गिक आपत्ती पूर, ढगफुटी, गारपीट, भूकंप, वणवा आणि मानवी आपत्ती आहे आग, दंगली, बॉम्बस्फोट, साथीचे आजार, युद्ध। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? उत्तर, फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य नीटपणे करावे। 2. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे। दुसरे, मुजिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असते? उत्तर, मुजिरीस बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशात निर्यात होत असे। तिसरा प्रश्न, तहसीलदाराची कामे लिहा। उत्तर, तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी असतो। या नात्याने तो तंट्याचा निवाडा करतो। 2. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम करतो। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका
प्रश्न चौथा अ, रिकाम्या जागा भरा 4 गुणांसाठी आपण उत्तरांसहित विधान वाचू. 1. खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात. 2. खनिज तेलास काळे सोने असेही म्हणतात. 3. उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात. आणि चौथे विधान आहे ध्रुवीय प्रदेशात टुंड्रा वनस्पती आढळतात. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, नावे लिहा 5 गुणांसाठी. 1. प्राथमिक व्यवसाय शेती, मासेमारी, पशुपालन इत्यादी. 2. महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र कोयना, भातसा, एलदरी, जायकवाडी. 3. ज्वलनासाठी वापरले जाणारे नैसर्गिक संसाधन हवा. 4. विधान, ताजमहालाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला खडक संगमरवर. आणि 5. राजस्थान राज्यातील कोळसा क्षेत्र, त्याचं उत्तर आहे पलान. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे? उत्तर, जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे. दुसरा प्रश्न, जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? उत्तर, मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उद्योगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी जमिनीचा वापर केला जातो. तिसरा प्रश्न, द्वितीयक व्यवसायांची महत्त्वाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, 1. द्वितीयक व्यवसायात प्राथमिक व्यवसायातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया केल्या जातात. 2. द्वितीयक व्यवसायात कच्च्या मालाचे टिकाऊ पक्क्या मालात रूपांतर करण्याचे उद्योग चालतात. 3. द्वितीयक व्यवसायात मूळ उत्पादनाचे स्वरूप बदलते व त्यांची गुणवत्ता वाढते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.